कारभाऱ्याला न सांगता वरतोंड करून केस कापायला तर निघाले, पण काही घोटाळा झाला तर माझं काय खरं नाही बाबा. बायकोच्या केस सुद्धा अधिकार आहे म्हणून नवऱ्याचा. केस सोडा नका सुद्धा नको वाढवायचे नाहीत, केस कापायचे नाहीत, बोलते नोकरी असते बाबा नवऱ्यांची. तर नवऱ्यांचे तर जाऊ द्या, पण आपल्यालाच केस नाही कापू वाटत. आपले केसांचे 2 भाग करून खाली अशा अंतरावर रबर लावून घेतलेत आणि सगळ्यात खालचे 2 भाग करायचे आणि रबर लावून घ्यायचे. संध्याकाळच्या 12-12 वाजता भूताचे पिक्चर बघते मी, त्याला मला कधी भीती वाटत नाही. आणि केस कापायचे म्हणले की माझे नुसते हातपाय थरथर करायला लागले. तर 8 महिन्यापासून केस कापले नव्हते म्हणून झाडूसारखे केस झाले होते माझे, शेंडी बी फुटले होते आणि केस कापल्याशिवाय वाढत बी नाही. तर म्हणूनच आज मी केस कापायला घेतले. आणि या कात्रीला बी वाटत होतं मी केस न कापावं म्हणून, चलतच नव्हती मरेल कुठली, अगोदरच भीती वाटत होती मला. तर केस कापायचे तर झालेत, पण आता फायनल रिझल्ट बघू. हे देवा, काय गडबड होऊन देऊ नको. हा केसांचा कोणचा कट झालाय मला पण माहित नाही, पण मला आवडले बरं का. तुम्हाला माझा हेअर कट कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि काल मेहंदी लावल्याने जरा केसांना वेगळी शाईन आली, मला तर लय आवडलेत. पण टेन्शन पण आलंय, नवरा काय म्हणतोय काय नाही.